निळोबा नामस्मरणात दंग झाले. पंढरीनाथांच्या दर्शनाने निळोबांच्या श्वासात सुगंध दरवळू लागला. जरा जर्जर झालेल्या देहात चैतन्य आले. मनाला आलेली मरगळ नैराश्य दूर पळून गेले. आसमंत अबीर बुक्क्यांनी वासाने भरून गेला. बाहेर पूर्ण चंद्र हसत होता. सारे अवकाश चांदण्यांनी भरून गेले. शुक्राची चांदणी अवकाशात येण्याच्या प्रतीक्षेत होती. पण तिच्या आधी एक चमत्कार घडायचा होता. त्यामुळे तिचे अवतरण लांबले होते. शिष्य आणि सद्गुरूंची भेट घडायची होती. त्या अंधारात एक धूम्र वलय उठले. त्या वलयातून एक शुभ्र वस्त्रे धारण केलेली व्यक्ती प्रकाशमान झाली. डोईवर पागोटे, शुभ्र बाराबंदी, शुभ्र धोतर, गळ्यात विना आणि रुद्राक्षांच्या माळा, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा ते जगद्गुरु तुकाराम महाराज होते. तुकोबा हसत पुढे आले. निळोबांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि त्यांचे चरण अश्रूंनी भिजवून टाकले. तुकोबा गहिवरून म्हणाले, उठा निळोबा, भगवंताच्या आज्ञेवरून आम्ही आलो आहोत. तुमची निरपेक्ष भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुकोबांनी निळोबांना उठवून त्यांना दृढालिंगन दिले आणि म्हणाले, रामकृष्ण हरी. निळोबांच्या अंगातून एक वीज सळसळत गेली आणि आकाशात विलीन झाली. निळोबांची सारी गात्रे पुलकित झाली. शरीरातून चंदनाचा सुगंध झिरपू लागला. तुकोबांनी निळोबांच्या डोक्यावर हात ठेवला. निळोबांनी डोळे मिटले. मन शांत झाले होते. शरीर फुलासारखे हलके झाले होते. तुकोबा निळोबांना म्हणाले, निळोबा, येतो आम्ही. निळोबांनी डोळे उघडून विचारले, आम्हाला सोडून आपण कुठे निघालात? जिथून आलो आहे तिथे परत चाललो आहे, वैकुंठाला. निळोबा, भगवत धर्माचा प्रसार करा. लोकांना भक्ती मार्गाची गोडी लावा. हीच खरी ईश्वर सेवा आहे. येतो आम्ही. असे म्हणून तुकोबा माघारी वळले. एक धूम्रवलय आकाशाच्या दिशेने निघाले आणि लुप्त झाले. निळोबा भानावर आले. तुकोबांनी स्वप्नात डोक्यावर हात ठेवून अनुग्रह दिला होता. कानमंत्र दिला होता. निळोबा भानावर आले, पण चित्त ठिकाणावर नव्हते. अकस्मात येऊन या भेटी दिली, परी भेटण्या माझी जाणीव नेली. नारायण बुवांचा निरोप घेऊन निळोबा पारनेरला परत जायला निघाले. संत निळोबा महाराजांचे मूळ नाव होते निळकंठ मुकुंद कुलकर्णी. रामकृष्ण हरी.